नमस्कार मित्रांनो, जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाचे पिण्याचे पाणी पोहोचावे या हेतूने केंद्र व राज्य सरकारने हर घर नल से जल या योजनेत संथ गतीने काम करणाऱ्या 378 कंत्राटदारांना प्रतिदिन 500 रुपयाचा दंड तर 15 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे असे आदेश नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दिले. जल जीवन मिशन ही योजना सप्टेंबर 2020 पासून सुरू करण्यात आली होती. तर नांदेड जिल्हा परिषदेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनेतून सुमारे 1234 योजनेद्वारे हे काम सुरू होते. यातील सुमारे 378 योजनांचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी कामाची गती संथ व दिरंगाईने केल्याने प्रलंबित राहिले. अटी व शर्तीनुसार दिलेल्या मर्यादेपेक्षा जितका अधिक विलंब लागेल त्या कालावधीतील प्रत्येक दिवसाला 500 रुपये दंड सुनावण्यात आला आहे. या कंत्राटदार व्यतिरिक्त 15 कंत्राटदारांनी दिलेल्या निकषाप्रमाणे वेळेत काम सुरूच न केल्यामुळे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. या योजनेच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी एक स्वतंत्र समिती नेमली होती. यामध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभाग, बांधकाम विभाग व जलसंसाधन विभागाचे कार्यकारी अभियंता, मुख्य लेखा अधिकारी यांचा समावेश होता. तर या समितीने जिल्ह्यातील योजनांचा आढावा घेतला. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या योजनेतून नांदेड जिल्ह्यातील 1540 गावात 2024 पर्यंत प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन दर दिवशी 55 लिटर शुद्ध पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. तर ही आहे आजची बातमी. तुम्हाला जर बातमी चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.